नमस्कार. तर आज आपण जे रेग्युलर जे कर्ज भरतात त्यांच्यासाठी खूप अतिशय महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना जे शेतकरी नियमितपणे आपले पीक कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना 3 लाख रुपयेपर्यंत हे पीक कर्ज बिनव्याजी सवलत आहे. याच्यामध्ये केंद्र शासनाचा 4% आणि राज्य शासनाचा 3% अशा प्रकारे एकूण 7% व्याजदर जो असेल तो या ठिकाणी शेतकऱ्यांना माफ केला जातो. ही योजना बऱ्याच दिवसापासून राबवली. 2022मध्ये याच्यामध्ये राज्य शासनाकडून 3% सवलत द्यायला सुरू केली गेली आणि प्रत्येक वर्षी याच्या अंतर्गत जे काही नियमितपणे पीक कर्ज भरतात अशा शेतकऱ्यांना ते व्याजमाफी येते. परंतु जे शेतकरी याच्यात पात्र होतात अशा एकाही शेतकऱ्याला याच्यामध्ये लाभ होत नाही. अशा प्रकारे या ठिकाणी तक्रारी आहेत. कारण शेतकऱ्यांच्या खात्यावरती व्याज वळवलं जातं ते एकूण मुदलातून एका कर्जातून वगैरे मायनस केलं जातं. शेतकऱ्यांना याचा हिशोब लागत नाही. त्याच्यामुळे आपले व्याज हे शेतकऱ्यांना समजत नाही आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती ते व्याज बँकेला न देता शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांची त्यांच्या खात्यावर येत्या हंगामापासून ही मदत खात्यावर जमा केली जाणार आहे. मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केली जाईल. त्या शेतकऱ्यांनाही आपलं जे काही विहित मुदत असलेलं जे काही व्याज असेल ते व्याज कर्जासोबत भरायचं आणि आता त्या शेतकऱ्यांनाही त्या व्याजाची सवलत रक्कम असेल ती रक्कम पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना आहे. या योजनेअंतर्गत DBTच्या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये वितरित केले जाणार आहे. अर्थात या व्याजाची जी भरलेली रक्कम आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून क्रेडिट केली जाणार आहे. पूर्वी ती सुद्धा त्यांच्या कर्ज खात्यामध्येच येत होती, परंतु त्याचा हिशोब न लागल्यामुळे शेतकऱ्यांना समजत नव्हतं किंवा बँकेच्या माध्यमातून ते दाखवलं जात नव्हतं आणि अर्थार्थी पात्र असूनसुद्धा लाखो शेतकऱ्यांचा याचा फायदा होत नव्हता. एकंदरीत शेतकऱ्यांसाठी राबवलेली जाणारी ही योजना आणि शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळावा आणि मिळालेला लाभ त्या शेतकऱ्यांच्या लक्षात यावा यासाठी हा अतिशय महत्त्वाचा असा पर्याय सहकार विभागाच्या माध्यमातून शोधून काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आता केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारा व्याज परतावा आणि राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी व्याज परतावा हा नियमितपणे आपल्या पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत. आता नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्या म्हणजे कोण? ज्यांनी यावर्षी खरीपाच्या हंगामामध्ये कर्ज घेतलं आणि ते कर्ज आपले विहित मुदतीमध्ये 30 जून पूर्वीच किंवा 365 दिवसाच्या आतमध्ये परतफेड केलं तर शेतकरी नियमित कर्जदार असा असतो. अशा नियमित कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना ही राबवली जाते आणि याच्या अंतर्गत आता हा लाभ DBTच्या माध्यमातून दिला जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तर कसं वाटलं आजचं एक जे नियमितपणे कर्ज आपले परतफेड करतात या शेतकऱ्यांना? तर असेच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.